इतर बातम्याही बघूयात। सोलापूरमध्ये भाजपनं महायुतीमधील पक्षांनाच धक्का दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे मुलगे रणजित शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे यांच्यासह 28 जण मुंबईमध्ये भाजपत प्रवेश करतायत। भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आपापल्या मतदारसंघामध्ये चांगलीच ताकद आहे। शिवसेना शिंदे पक्षातले नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर हे सुद्धा भाजपमध्ये गर्भापसी करता आहेत। भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार सबका साथ सबका विकास या एकमेव मंत्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आणि या सगळ्या भाजप सत्तेत आल्यानंतर 11 वर्षानंतर तब्बल माझी 5 आमदार सोलापूर जिल्ह्यातनं भाजपच्या वाटेवर आहेत। आपल्यासोबत भाजपचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे। जयकुमार भाऊ, मी जसा उल्लेख केला, सत्ता आली, मधल्या काळात 2.5 वर्ष सत्ता गेली, पण सोलापुरातला पहिल्यांदा भाजपला एवढी ताकद वाढताना दिसते। सोलापुरात आधी देखील भाजपची ताकद होती, मात्र सगळीच ओढ जी आहे ती भाजपकडे दिसते। काय नेमकं करिश्मा काय झालं? नाही, आपण बघताय की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करते, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करते आणि हे सरकार काम करत असताना सामान्य जनतेसाठी जे विकासाचं काम होते आणि ते काम विकास या राज्यामध्ये वेगाने होत असताना सगळ्या लोकांनी विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांना माहिती आहे की आपण या प्रवाहापासून बाजूला राहिलो तर जनतेची सेवा करताना ज्या अडचणी येतात, खास करून विकास कामाच्या अडचणी येतात, त्या प्रवाहासोबत राहिलं तरच आपल्या भागाचा विकास होऊ शकतो। वर्षानुवर्ष ज्यांच्यासोबत होतो त्यांच्यासोबत राहून आपल्या भागाचे प्रश्न सुटले नाहीत याची जाणीव त्यांना आहे आणि त्या भावनेतनं त्यांचा विश्वास आदरणीय देवेंद्रजींच्यावर आहे, म्हणून या लोकांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे। जयकुमार भाऊ, तुम्ही वर्ष पण झालं नाही आता पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय। तुमच्या विरोधात खास करून अत्यंत खुनशी राजकारण पाहायला मिळालं। अगदी वैयक्तिक वादापासून मग घोटाळ्याचं राजकारण, असे बऱ्याच वाद आहेत। मी त्या सगळ्या खोलात जाणार नाही, पण याला उत्तर देण्याऐवजी तुम्ही म्हणजे समोर कोणी उरलंय का? जे त्या फळीतली सगळी होती, आता 4-5 नावं, आता आज कोण कोण येते, अजून काय काय होणार आहे, आणि खरंच कोणी उरलंय समोर? नाही, आपण पाहतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे। जनतेसोबत आता नेत्यांचाही विश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर आहे। मला वाटतं की बहुतांश लोक आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं असेल की करमाळ्याची परिस्थिती, खास करून माढ्यामध्ये आपण भारतीय जनता पक्ष म्हणून थोडंसं आम्ही कमजोर होतोच। आता आदरणीय बबनदादा शिंदे असतील, त्यांचे दोन्ही चिरंजीव असतील, आता भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत। मोहोळमध्ये आमची ताकद वाढवण्याची आवश्यकता होती, त्या ठिकाणी आदरणीय राजन पाटील साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी, खास करून यशवंत माने माजी आमदार, ते आमच्यासोबत येत आहेत आणि त्या ठिकाणी क्षीरसागर फॅमिली आमच्यासोबत येते। खूप मोठी ताकद त्या ठिकाणी वाढताना आपण बघतोय। त्यासोबत माझ्याही मतदारसंघातली काही लोक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही तालुक्याचे तालुकाध्यक्षच प्रवेश करतायत, त्यामुळे असे अनेक नगरसेवक यामध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे आपण आज बघताय की भारतीय जनता पक्षाकडे जनतेचा ओघ तर आहेच आहे, त्यासोबत नेत्यांचाही ओघ आणि विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे। वैयक्तिक टीका टिप्पणी, वैयक्तिक अतिशय वाईट आरोप करणाऱ्याला काय उत्तर आहे? मग ते रोहित पवार असतील, राष्ट्रवादी शरद पवार गट असतील, खूप टोकाचं रंगलं होतं, म्हणजे अगदी 1-to-1 फोन चालू होते सगळे जे कोणी आरोप करणारे तुमच्यावर लोक होते। नाही, आता राजकारणामध्ये आरोप करणं आणि एखाद्याला टार्गेट करणं हा विषय असतो, पण कुठल्या पातळीवर जाऊन आपण आरोप करावेत आणि कुठल्या पातळीवर जाऊन आपण व्यक्तिगत गोष्टीमध्ये आपण घुसावं, याला काही मर्यादा पाळल्या पाहिजेत। त्या मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत हे आपल्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। मला त्याच्यावर अतिरिक्त बोलायचं नाही, शेवटी आपलं काम हे त्याला उत्तर असतं। पहिल्यांदा जसं मी उल्लेख केला की 11 वर्षात ज्यावेळेसपासून भाजप सत्तेच्या काळात आलं त्यावेळेसपासून पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीचं खिंडार पडले आणि सर्वच नेते जवळपास भाजपमध्ये सामील होत आहेत। प्रवीण राहुल जोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावर मुंबई क्लायमेट वीकचं मुंबईत आयोजन करण्यात येणार आहे। या संदर्भातली घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन होतंय त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। फेब्रुवारीत हे होणार आहे।